राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। कोथरूड हा भाजपचा सर्वाधिक सुरक्षित मानला जाणारा मतदारसंघ आहे, परंतु हाच सुरक्षित मतदारसंघ अस्थिर होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूडमधून उमेदवारीसाठी दावा केलाय। त्यावरून मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि बालवडकर यांच्यात शीतयुद्ध सुरू झालंय। बालवडकरांनी विधानसभा लढवण्यासाठी जोरात तयारी केली आहे, परंतु चंद्रकांतदादा पाटील हे विद्यमान आमदार असून राज्याचे मंत्री देखील आहेत। त्यांची कोथरूडमधून उमेदवारी जवळपास अंतिम मानली जाते। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपात बंड होईल का म्हणून शंका उपस्थित केली जाते। आता मंत्री पाटील व बालवडकर यांच्यात नेमकं काय घडलं याविषयी आपण सविस्तराने जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। कोथरूड म्हणजे भाजप हे घट्ट समीकरण मानलं जातं। मागच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना तिकीट नाकारून भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि पाटील निवडून देखील आले। चंद्रकांत पाटलांनी मनसेच्या किशोर शिंदेंचा 25,495 मतांनी पराभव केला। चंद्रकांत पाटलांना 1,05,246 मतं मिळाली, तर किशोर शिंदेंना 39,751 मतं मिळाली होती। 2014च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मेधा कुलकर्णी निवडून आल्या होत्या। त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंचा 64,662 मतांनी पराभव केला होता। मेधा कुलकर्णींना 1,09,41 मतं मिळाली, तर चंद्रकांत मोकाटेंना 36,279 मतं मिळाली होती। 2019ला मेधा कुलकर्णींचा पत्ता कट केल्यानं त्या नाराज झाल्या होत्या, परंतु भाजपनं आता त्यांना राज्यसभेवर घेत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंय। त्यामुळे यावेळच्या निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील यांचा मार्ग सुकर झाला होता, परंतु आता अमोल बालवडकरांनी शड्डू ठोकत चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढवलंय। नुकतंच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची पसंती जाणून घेण्यासाठी भाजपतर्फे मतदान घेण्यात आलं। यात पदाधिकाऱ्यांना 3 उमेदवारांची नावं लिहायला सांगण्यात आली होती, मात्र या मतदान प्रक्रियेवरच अनेकांनी आक्षेप घेतला। यात बालवडकर यांचाही समावेश होता। याबाबत बालवडकरांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली। त्यांनी म्हटलं की पदाधिकाऱ्यांचे मतदान निरीक्षकांसमोर झाले, मात्र केवळ मर्जीतल्या व्यक्तींनाच त्याची कल्पना दिली होती। मतदान करताना माझे आणि श्याम देशपांडे यांचं नाव कोणीही लिहू नये यासाठी दबाव आणला गेला। उमेदवारीसाठी इच्छुक असणं हा गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी केला। मी 2 महिन्यांपासून विधानसभेसाठी तयारी करतो आहे, पण मला पक्षाच्या मतदान प्रक्रियेत बहिष्कृत केलं गेलं। चंद्रकांत पाटील माझ्या कार्यक्रमांना येत नाहीत, अन्य पदाधिकारी माझ्या कार्यक्रमांना येऊ नयेत यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो। माझी गळचेपी केली जात आहे। असं चालत राहिलं तर कार्यकर्त्यांचा पक्षावरील विश्वास उडेल याची माहिती मी राज्यातील पक्ष नेतृत्वालाही दिली आहे, परंतु त्यांच्याकडून अद्याप काही निरोप आलेला नाही असं बालवडकरांनी म्हटलंय। खरं तर यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूडमधून मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ हे दोघेही प्रबळ दावेदार राहिले असते, परंतु दोघांनाही दिल्लीत खासदार म्हणून संधी मिळाली। त्यामुळे यावेळी कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना अमोल बालवडकरांनी दावा ठोकून भाजपमध्ये सर्वच काही आलबेल नसल्याचं दाखवून दिलंय। बालवडकरांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी जनसंपर्क कार्यालये सुरू केली आहेत। होम मिनिस्टर असेल, लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणारे रथ तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते कोथरूड विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता सध्या ते आरपारच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे। या मतदारसंघावरून भाजपमध्ये बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण यात चंद्रकांत पाटील यांच्या समोर मात्र आव्हान उभं राहिलंय। चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर सोडून पुण्यात आले, त्यामुळे बाहेरचा उमेदवार म्हणून मागच्या निवडणुकीतच त्यांच्यावरती खूप टीका झाली। यावेळीही बाहेरचा उमेदवार हाकला म्हणून विरोधकांनी चर्चेला सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे आपण स्थानिक असल्यानं पक्ष नक्कीच आपला विचार करेल अशी अपेक्षा अमोल बालवडकरांना आहे। त्यांनी तशी ती अपेक्षा सुद्धा धरलेली आहे। आपला विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल असं म्हणत बालवडकरांनी बंडखोरीचाही इशारा दिला। भाजपमध्येच उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच असताना महायुतीत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीही विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे। आता चंद्रकांत पाटलांना स्वपक्ष आणि मित्रपक्षातून आव्हान उभं राहिल्यानं सोपी लढाई अवघड होते की काय अशी चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये कोथरूडची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे।
ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार यांनी तयारी सुरू केली आहे. सुतार यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेटही घेतली होती. त्यामुळे पाटील यांना सोपी वाटणारी निवडणूक आता आव्हानात्मक झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडचा तिढा पक्षश्रेष्ठी कसा सोडवणार आणि अमोल बालवडकरांचं बंड शमविण्यात भाजपला यश येणार का, की बालवडकर वेगळी भूमिका घेणार, हे लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या या घडामोडींविषयी काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.